Alright guys, so very good morning to each and every one of you. And first of all, जर तुम्हाला माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर येत असेल, please drop a hi in the chat section. Let's go. If you guys can see me and hear me clearly, please drop a hi in the chat section. All right, thank you so much. Next thing, I request all of you to please turn on your videos so that आपण peacefully या सेशनला एका चांगल्या प्रोडक्टिव्ह वेने कंडक्ट करू शकू. इट्स क्लिअर. सो लेट अस गेट फॉरवर्ड अँड वेलकम टू डाऊट सेशन नंबर 1 ऑफ दिस मास्टर क्लास. आणि मी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना रूल्स क्लिअर करतो की कशा प्रकारे आपण हा डाऊट सेशन कंडक्ट करणार आहे, सो दॅट आपण याला स्मूथली कंडक्ट करू शकू. इज क्लिअर. नाउ फर्स्ट थिंग इज दॅट की मी अनफॉर्च्युनेटली इथे प्रत्येकाला अनम्यूट करायला अलाव करू शकत नाही, कारण का जर मी पार्टिसिपंट्सला अनम्यूट करायला अलाव केलं तर सेम टाइमला मल्टिपल लोक अनम्यूट करून टाकतात आणि एक केओटिक एन्व्हायरमेंट क्रिएट होऊन जातं. सो तुम्हाला कोणताही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल, कोणतीही क्वेरी असेल, हे तुम्ही व्यवस्थित प्रकारे टाईप करू शकता आणि मला चॅट सेक्शन मध्ये विचारू शकता. इज क्लिअर. प्रत्येक क्वेश्चन जो येईल त्याला मी एका क्रोनॉलॉजिकल वे मध्ये अप्रोच करेन. म्हणजे पहिला येणारा प्रश्न मी पहिला आन्सर करेन, सेकंड येणारा प्रश्न सेकंड आन्सर करेन अँड सो ऑन. इज क्लिअर. त्यामुळे तुमचा प्रश्न मिस आउट होऊन जाणार नाही, ह्याची तुम्ही व्यवस्थित प्रकारे काळजी करू नका. इट्स क्लिअर. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की परत एकदा क्वेश्चन्स कॉपी पेस्ट केल्याने त्याला लवकर आन्सर भेटणार आहे असं नाही. मी परत एकदा सांगतो, मी एका क्रोनॉलॉजिकल वे मध्ये त्याला आन्सर करत जाणे. इज क्लिअर. त्यामुळे एकदा तुमचा प्रश्न विचारून झाला की वेट फॉर युअर टर्न. इज क्लिअर. तुमच्या क्वेश्चनला आन्सर केलं जाईल. नाउ द नेक्स्ट थिंग इज दॅट की तुमचे जे काय डाऊट्स येतील किंवा कोणतेही प्रश्न असतील, काही क्वेरीज असतील, ते फक्त कालच्या सेशनच्या रिगार्डिंग असल्या पाहिजेत असं काय नाही. इज क्लिअर. किंवा ऑप्शनच्याच रिगार्डिंग असलं पाहिजे असं काय नाही. हा डाऊट सेशन मी ठेवलेला आहे आणि यामध्ये तुम्ही मला स्टॉक मार्केट मधला कोणताही तुम्हाला डाऊट तुम्ही फेस करत असाल, आतापर्यंत कोणताही प्रॉब्लेम फेस करत असाल, इज क्लिअर, ते तुम्ही मला विचारू शकता. दिस सेशन्स आर मेंट आउट टू बी हेल्प यू इन युअर रिअल ट्रेडिंग. इज क्लिअर. त्यामुळे कोणताही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल, हे तुम्ही मला चॅट सेक्शन मध्ये विचारू शकता. आय विल बी एबल टू आन्सर इट. इज क्लिअर. सो लेट अस गेट फॉरवर्ड आणि आपण या डाऊट सेशनला स्टार्ट करूया. तुम्हाला कोणतेही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील, तुम्ही आता चॅट सेक्शन मध्ये त्याला टाईप करून ठेवू शकता आणि आपण त्याला पुढे जाऊन प्रोसीड करून मी आन्सर करत जाणे. इज क्लिअर. सो लेट अस गेट फॉरवर्ड. ओके. नाउ बाय द टाइम तुम्ही ज्या वेळेला तुम्ही आता डाऊट्स टाईप करताय, इज क्लिअर, लेट मी टेल यू अ फ्यू थिंग्स की जे तुम्ही उद्यापासून लक्षात ठेवू शकताय. फर्स्ट थिंग इज दॅट की तुम्हाला कोणतेही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स जे काही येत असतील संध्याकाळच्या सेशनमध्ये, ते कुठे ना कुठेतरी तुमच्या बुकच्या लास्ट पेजला किंवा कुठे ना कुठेतरी नोट डाऊन करून ठेवत जावा. सो दॅट तुम्ही नेक्स्ट डे ज्या वेळेला मला आता तुम्ही क्वेश्चन्स विचारणार आहे नेक्स्ट डे मॉर्निंग, इज क्लिअर, त्यावेळेला तुम्हाला कोणते कोणते क्वेश्चन्स विचारायचे आहे तेवढं तरी लक्षात असेल. ओके. सो या, let us get forward and get started. Okay. Sir, I want to go for ETF for my kids. Could you help which one should be taken? Long term buying shares for portfolio which triple after 10 minutes. Today was two options in ऑप्शन्स. इज क्लिअर. सो नितीन, फर्स्ट थिंग इज दॅट की ETFs तुम्ही कोणतेही घेऊ शकता. इज क्लिअर. ETFs तुम्ही नॉर्मल इंडेक्स वरती बेस्ट ETFs असतील. मी तुम्हाला, जर तुम्ही किड्स साठी प्लॅनिंग करत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की कुठे ना कुठेतरी एक मिड कॅप स्टॉक्सच्या जरासा हाय वेटेज असणारा ETF तुम्ही सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. मिड कॅपचे वगैरे ETFs सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करा निफ्टीचे. इज क्लिअर. दोज कॅन बी बेटर जर तुम्ही 5 वर्षापेक्षा जास्त त्याला होल्ड करण्याचा प्रयत्न करताय. आणि जर मुलांसाठी करताय तुम्ही तर कमीत कमी एक 5 ते 10 वर्ष तरी त्याला होल्ड ऑन करूनच ठेवाल. इज क्लिअर. हे मी अपेक्षित करतोय. त्यामुळे तुम्ही कोणतेही निफ्टीच्या मिड कॅप वरती फोकस करणारे ETFs वरती जाऊ शकता. इज क्लिअर. दोज कॅन बी गुड प्रॉफिटेबल फॉर यू. ऍट द सेम पॉइंट ऑफ टाइम गोल्डचे ETFs वगैरे तुम्ही करून घेऊ शकता. ओके. लॉंग टर्म बाईंग शेअर्स फॉर पोर्टफोलिओ विथ ट्रिपल आफ्टर 10 मिनिट्स. असलं तुम्हाला काही जे सांगितलं जात आहे नितीन पाटील, इज क्लिअर, की तुम्हाला तुमच्या अमाऊंट डबल करून जाईल, ट्रिपल करून जाईल, असं होऊन जाईल, तसं होऊन जाईल, आणि ते पण एकदम शॉर्ट टाइम मध्ये. यू डोंट नीड टू गो टुवर्ड्स दॅट. इज क्लिअर. त्याकडे अट्रॅक्ट नाही होऊन जायचं आहे तुम्हाला. ओके. सो कीप दिस थिंग इन माइंड. असल्या गोष्टी एक्झिस्ट करत नाहीत फायनान्समध्ये. करत असतं ऍक्च्युली. इज क्लिअर. तर अंबानी वगैरे सारखे सारखे त्यांचे पैसे ट्रिपल डबल करत बसले असते. इज क्लिअर. त्यांच्याकडे तर जगातल्या सर्व रिसोर्सेसचा ऍक्सेस आहे. ओके. सो लेट अस बी रिअलिस्टिक अँड ऍक्च्युअल रिअलिस्टिक गोष्टींकडे फोकस करून जर आपण स्मार्टली डिसिजन्स घेत गेलो, इज क्लिअर, तरच कुठे ना कुठेतरी आपल्याला पैसा मिळून जातो. इज क्लिअर. सो बी स्मार्ट. दॅट इज द ओनली थिंग दॅट आय सजेस्ट. टुडे वॉट टू वॉच इन ऑप्शन्स. इज क्लिअर. आज जर तुम्हाला दिवस जर पाहिजे असेल तर मागचे थोडे दिवस झाले US इराण कंडिशन्समुळे थोडंसं मार्केट क्रॅश होत निघालेलं आहे. इज क्लिअर. बट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे एक मोठा गॅप अप बघायला भेटू शकतो. इज क्लिअर. काल जसे दुपारी आपले मार्केट्स संपून गेले, इज क्लिअर, त्याच्यानंतर युएसने इराण विरुद्ध 5 दिवसाचा
महत्वासाठी त्यांच्या ज्या काय कॉर्पोरेट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, खास करून ऑइल आणि गॅसच्या रिगार्डिंग, तिथे थोडंफार त्यांनी 5 दिवसांसाठी सीज फायर अनाऊन्स केलेला आहे. त्याच्यामुळे चांगले मार्केट्स ओव्हर द ग्लोब चांगल्या प्रकारे बाउन्स झालेला आहे. त्याचं क्लिअर US मध्ये नासदाक आणि डाव जोन्स चांगला वरती गेलेला आहे. त्यामुळे गिफ्ट निफ्टी सुद्धा चांगल्या प्रकारे वरती आलेला आहे. तुम्ही निफ्टीला आज एक 500-600 पॉईंटच्या आसपास गॅप अप एक्सपेक्ट करू शकता, इज अ क्लिअर. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं ऑप्शन चेन वरती लक्ष ठेवा. जर ओआय इम्बॅलन्स इकडे तिकडे होताना दिसला तुम्हाला, जर ऑप्शन चेन येत असेल तर इज अ क्लिअर, तर मग तुम्ही पुढचे तुमचे ट्रेड्स प्लॅन आउट करू शकताय. नाहीतर मग आय सजेस्ट की इथून पुढचे थोडेसे दिवस जर तुम्हाला ऑप्शन्स मध्ये ट्रेड करायचं आहे तर ऑप्शन सेलिंगच्या एक स्ट्रॅटेजीज येतात, शॉर्ट स्ट्रँगल शॉर्ट स्ट्रॅडल म्हणून क्लिअर सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज येतात त्या, की ज्या हाय विक्स कंडिशन्स मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट देतात, त्याकडे जाण्याचा प्रयत्न करा. आता बाईंग करणं ऍज अन एक्सपिरियन्स ट्रेडर आता चांगला आहे, बट ऍज अ बिगिनर ट्रेडर वगैरे आता मार्केटमध्ये बाईंग करण्याच्या चांगल्या सिच्युएशन्स नाही. त्याचं क्लिअर सेलिंग करण्यासाठी तुम्ही डेल्टा न्यूट्रल स्ट्रॅटेजीजला सिलेक्ट करू शकताय. हाय विक्स कंडिशन्स असल्यामुळे त्या चांगल्या प्रकारे आता प्रॉफिट देतील तुम्हाला. ओके, सो या लेट अस गेट फर्दर. मी ऐकलंय की ऑप्शन्स खूप खराब आहे, ते तुम्ही करू नका. ते केलं तर तुम्ही पूर्ण नुकसान कराल. यातून आपला कॉन्फिडन्स कसा वाढेल आणि आपण कसे यशस्वी होऊ शकाल. सो बाबासाहेब, एक सिंपल गोष्ट अशी आहे की आपण युजली ज्या वेळेला लाईफमध्ये कोणतीही गोष्ट करत असतो इज क्लिअर, त्यावेळेला ऍडवाइस द्यायला आपल्याकडे भरपूर लोक येऊन जातात इज क्लिअर, की हे करायचं आहे, हे नाही करायचं आहे, हे खराब आहे, हे चांगलं आहे, हे असं आहे, हे तसं आहे, हे आहे, ते आहे इज क्लिअर. आता प्रत्येक गोष्टीचे ज्या वेळेला तुम्ही कोणतं ना कोणतं तरी अनालिसिस ऐकत असाल, हे करणं चांगलं आहे, हे करणं वाईट आहे इज क्लिअर, त्याच्या आधी एक दोन प्रश्न विचारायचे की ज्या माणसाकडून मी सजेशन घ्यायला लागलोय त्या स्वतः माणसाला ह्या एक एक्झॅक्टली फील्डमध्ये किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, किंवा त्या स्वतः माणसाने ह्याला किती वर्ष केलेलं आहे इज क्लिअर. आता त्याच्या अकॉर्डिंगली जर तुम्हाला कोणीही येऊन जर सांगत असेल की ऑप्शन्स नाही करायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न आला पाहिजे की ह्या माणसाने ऍक्च्युअली ऑप्शन्सला डिटेलमध्ये समजून घेऊन ट्रेड केलेला आहे, की याने गॅम्बलिंग केलेला आहे आणि त्याचा तो एक्सपिरियन्स मला शेअर करून सांगायला लागला इज क्लिअर. भरपूर वेळा काय होतं की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, नाचता येईना अंगणवाकडे इज क्लिअर. ऑप्शन्स पूर्ण मार्केटच्या पाचीच्या पाची सेगमेंट्स मधले, इक्विटी ऑप्शन्स असेल, फ्युचर्स असेल, क्रिप्टो असेल, करन्सी असेल आणि तुमचे कमोडिटीज असतील क्लिअर, या पाचही सेगमेंट्स मधली सगळ्यात मॅथमॅटिकली इन्क्लाइंड जी काय सेगमेंट आहे ती ऑप्शन्सची सेगमेंट आहे क्लिअर. सर्वात थोडीफार कॉम्प्लेक्स आणि अवघड सेगमेंट जर तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न केला तर ती ऑप्शनची सेगमेंट आहे. अँड मोर इम्पॉर्टंटली की त्याचं कोणी फॉर्मल एज्युकेशन घेण्याचा प्रयत्न करत नाही क्लिअर. आता माझे स्वतःचे डेरिव्हेटिव्ह आणि फायनान्शियल इंजिनिअरिंगचा माझा स्वतःचा युनिव्हर्सिटीचा पेपर आहे ह्या 29 तारखेला इज क्लिअर. त्यामुळे कोणीही फॉर्मली एज्युकेशन घेण्याचा प्रयत्न करत नाही. बहुतेक लोकांना फक्त एकच गोष्ट माहित असते, मार्केटवरती जाताना कॉल बाय करायचा आणि मार्केट खाली पडताना पुट बाय करायचा इज क्लिअर. ह्याच्या पलीकडे लोकांना ऑप्शनचं नॉलेज नसतंय. आणि जर या दोन गोष्टींच्या बेसिसवरती तुम्ही ऑप्शन ट्रेड करणार आहे तर डेफिनेटली अमाऊंट लूज करणार आहे इज क्लिअर. गिरिक्स कशा प्रकारे फंक्शन करतात, व्होलॅटिलिटीचा कशा प्रकारे इम्पॅक्ट होऊन जातो, डायरेक्शन पेक्षा व्होलॅटिलिटी किती इम्पॉर्टंट आहे हे त्या लोकांना माहित नसते इज क्लिअर. रिस्क मॅनेजमेंट नावाची गोष्ट काय प्रेझेंट नसते आणि कम्प्लिटली अनस्ट्रक्चर्ड वेने गॅम्बलिंग करत जातात ते, त्याच्यानंतर मग ऑप्शन्स मध्ये कॅपिटल त्यांना लवकर लूज करून टाकता येतं इज क्लिअर. त्यामुळे कुठे ना कुठेतरी ड्यू टू ऑप्शन्स ऑफ नॉलेज अँड ड्यू टू अ लार्ज नंबर ऑफ पीपल नॉट ऍक्च्युअली ट्रेडिंग बट गॅम्बलिंग इन टू ऑप्शन्स मार्केट, त्याचं थोडंसं इकडे तिकडे मिसकन्सेप्शन्स आहेत त्याचं क्लिअर. बट इन माय टर्म्स मागचे 9 वर्ष झालं मी या कॅपिटल मार्केट्समध्ये ट्रेड करतो इज क्लिअर. आय हॅव रिसिव्ड अ लॉट ऑफ फॉर्मल एज्युकेशन ॲज वेल इज क्लिअर. मी खूप अभ्यास सुद्धा केलेला आहे. आणि जर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर ऍज अ बिगिनर जर तुम्ही ऑप्शन्सचा व्यवस्थित प्रकारे अभ्यास करताय तर ऑप्शन्स ट्रेड करण्यासाठी सर्वात सोपी सेगमेंट आहे. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. परत एकदा मी तुम्हाला सांगतो की ऑप्शन्स एक अशी सेगमेंट आहे जी मॅथमॅटिकली खूप जास्त इन्क्लाइंड आहे मॅथमॅटिक्सच्या साईडला इज क्लिअर. ते एक फिक्स सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स न चालणारी सेगमेंट आहे. थोडेसे कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन येऊन जातात त्यामध्ये. आता ते कॅल्क्युलेशन तुम्हाला काय करत बसायची गरज नाही, ते मी केलेले आहेत, माझ्या टीमने केलेले आहेत. आम्ही ऑलरेडी त्याच्या रिगार्डिंग चांगल्या स्ट्रॅटेजीज कंडक्ट करून ठेवलेल्या आहेत, त्याचं क्लिअर कन्स्ट्रक्ट करून ठेवलेल्या आहेत की ज्या उद्यापासून तुम्हाला भेटायला चालू होऊन जातील. सो इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे की डेली बेसिसवरती इक्विटीला किंवा कमोडिटीजला किंवा फोरेक्सला किंवा क्रिप्टोला ज्या प्रकारे तुम्हाला
डेली बेसिसवरती अनालिसिस करायला लागणार आहे, मार्केट कंडिशन्स बघायला लागणार आहेत आणि डिपेंडंट अपॉन दॅट तुम्हाला एंट्रीज करायला लागणार आहेत. त्या प्रकारे तुम्हाला ऑप्शन्समध्ये ट्रेड करण्याची काही गरज नाही पडत. ऑप्शन्समध्ये रूल बेस्ड स्ट्रॅटेजीज नावाचा एक पार्ट येतो, जो की फक्त ऑप्शन्समध्ये येतो. रूल बेस्ड स्ट्रॅटेजीज म्हणजे काय, अशा स्ट्रॅटेजीज तुम्ही डिझाईन करता की ज्या एका स्पेसिफिक रूल्सने चालतात आणि त्या डेली बेसिसवरती तुम्हाला सेमच डिप्लॉय करायच्या आहेत इररिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट कंडिशन्स. इज क्लिअर? आता ह्या प्रकारच्या नॉन डायरेक्शनल रूल बेस्ड स्ट्रॅटेजीज फक्त ऑप्शन्समध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजाइज करता येतात आणि त्या आपण करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सोप्यातल्या सोप्या पद्धतीने जर तुम्हाला स्टार्ट आउट करून घ्यायचं असेल, दॅट इज रूल बेस्ड नॉन डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीज, की जे मी उद्या संध्याकाळी तुम्हाला शिकवणार आहे. ऍट द सेम पॉईंट ऑफ टाइम ऑप्शन बाईंग एका राईट पद्धतीने करून कसं तुम्ही प्रोग्रेस करू शकताय हे आपण डे 4 ला कव्हर करणार आहे. त्यामुळे अजिबात काही काळजी करू नका. इज क्लिअर? सो आपल्याला फक्त टॉपिकच्या डिटेलमध्ये जायचं आहे, टॉपिकला व्यवस्थित प्रकारे समजून घ्यायचा आणि ऑटोमॅटिकली गोष्टी सॉर्ट आउट होऊन जातात. इज क्लिअर? सो या थँक्यू सो मच तेजस, मीन्स अलॉट. ओके सर, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी आता बाय करायला कसा राहील? सो नारायण, आणि प्रत्येकाला ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही स्टॉक बद्दल विचार करण्याचा प्रयत्न करत असता की बाय करण्यासाठी कसा राहील, सेल करण्यासाठी कसा राहील, किंवा मी याला होल्ड केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, किंवा मी एखाद्या स्टॉकमध्ये पैसे टाकले पाहिजेत की नाही टाकले पाहिजेत, त्याचं क्लिअर? सो एक सिंपल कन्सेप्ट आहे, ही तुम्हाला समजून घेतली पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही एखाद्या कंपनीचे शेअर्स बाय करता त्यावेळेला तुम्ही त्या कंपनीचे पार्ट मालक बनत असता. इज क्लिअर? एक थोडेसे शेअर्स तुम्ही ओन करता म्हणजे एक पार्ट तुम्ही त्याचं ओनर बनत असता. इज क्लिअर? आता प्रत्येक कंपनीमध्ये तुम्ही पैसे टाकण्याच्या आधी एक सिंपल विचार केला पाहिजे की ही कंपनी एक्झॅक्टली करते काय. इज क्लिअर? ह्या कंपनीचं बिझनेस मॉडेल काय, ह्या कंपनीचे सेल्स कशा प्रकारचे आहेत, त्यामध्ये ग्रोथ आहे की नाही. इज क्लिअर? ह्या प्रकारचे सिंपल तुम्ही बिझनेस रिलेटेड जर स्वतः डाऊट्स विचारण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला उत्तर भेटून जाईल. कारण का प्रत्येक रुपया तुम्ही त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असता, तुम्ही त्याचा पार्ट ओनर बनत असताय. आता जर तुम्ही ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स घेण्याचा प्रयत्न करताय तर तुम्हाला ओव्हरऑल त्याचं सेंटिमेंट कळलं पाहिजे की कशा प्रकारच्या मार्केटमधल्या कंडिशन्स आहेत. ओला इलेक्ट्रिक ज्या वेळेला सुरुवातीला आलेलं त्यावेळेला चांगल्या प्रकारची त्यांची हाईप होती. त्यांनी थोडंसं रिझनेबली स्केल केलं. कुठे ना कुठेतरी एक फेटल प्रॉब्लेम्स होते त्यांच्या इलेक्ट्रिकल सिस्टीम्समध्ये. इज क्लिअर? ज्यांनी त्यांच्या कार्स वगैरे, आय एम सो सॉरी, त्यांनी त्यांच्या बाईक्स वगैरे थोड्याशा आग वगैरे पकडताना दिसलेला एक चांगला त्यांच्या कस्टमर बद्दलचा एक जो काय रिव्ह्यू डेव्हलप व्हायला पाहिजे होता तो नाही झाला. इज क्लिअर? सेकंड थिंग, त्यांच्या सेल्स हळूहळू ड्रॉप होत गेलेला आहे. इज क्लिअर? आता सेल्स ड्रॉप होत आहेत, जर कुठे ना कुठेतरी रेप्युटेशन ड्रॉप होत आहे, तर मला त्या कंपनीचं मालक बनायला आवडणार आहे का? इज क्लिअर? मला नाही बनायला आवडणार आहे. त्यामुळे ह्या शेअर्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं पाहिजे का? मी जर तुमच्या ठिकाणी असतो तर नसतं केलं. इज क्लिअर? रेस्ट ती गोष्ट आता तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही ओला इलेक्ट्रिक मध्ये किती बिलीव्ह करताय, तुम्हाला त्याचे सेल्सचे नंबर कशा प्रकारे दिसतात, त्याचं क्लिअर, तुम्हाला त्याचं ओव्हरऑल जे काय मार्केट सेंटिमेंट आहे त्या कंपनीला घेऊन ते कशा प्रकारचं दिसतं. इज क्लिअर? आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुमचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स ड्राईव्ह झाले पाहिजे. त्याचं क्लिअर? ह्या रिगार्डिंग जर तुम्हाला हेल्प आउट पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही काय करू शकताय, तुमचा कोणताही ब्राउझर ओपन करून घेऊ शकताय. याचं क्लिअर? ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला screener.in, इज क्लिअर? हे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. इज क्लिअर? इथे screener.in नावाच्या वेबसाईटवरती तुम्ही येऊन जाल. इज क्लिअर? मी परत एकदा तुम्हाला दाखवतो तुम्हाला काय करायचं आहे. इथे तुम्हाला क्रोम वरती यायचं आहे. इज क्लिअर? स्क्रीनर स्पेस इन तुम्ही सर्च करू शकता. इथे फर्स्टच वेबसाईट होऊन जाईल तुम्हाला. इज क्लिअर? ह्या वेबसाईटवरती यायचं आहे तुम्हाला. इज क्लिअर? इथे तुम्हाला कोणत्याही स्टॉकच्या रिगार्डिंग काही डिटेल्स लागणार आहेत इक्विटीच्या. इज क्लिअर? हे तुम्हाला इथे येऊन सर्च करता येऊन जाणार आहे. इज क्लिअर? थोडक्यामध्ये मी तुम्हाला दाखवून घेण्याचा प्रयत्न करतो. थोडंफार तुम्हाला कॉम्प्लेक्स वाटेल त्यामुळे मी डायरेक्टली आज जातो इथे. ओके, आता इथे तुम्ही व्यवस्थित वेबसाईट ओपन केल्यानंतर इथे क्लिअर, इथे स्क्रीन्स मध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला सर्च फॉर अ कंपनी. इज क्लिअर? इथे तुम्हाला ऑप्शन्स भेटून जाईल. फॉर एक्झाम्पल मी इथे टाटा मोटर सिलेक्ट करतो. इज क्लिअर? आता इथे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल मी सिलेक्ट केलं. ओके, आता इथे तुम्हाला त्या स्टॉकच्या रिगार्डिंग कम्प्लीट त्याची फंडामेंटल इन्फॉर्मेशन भेटून जाईल. इज क्लिअर? जर असं तुम्ही त्याला खाली स्क्रोल करत आला की त्याच्या स्टॉकची प्राइस कशा प्रकारे व्हेरी होत गेलेली आहे हे कळून जाईल. इज क्लिअर? त्याच्यानंतर तो स्टॉक त्याच्या बाकीच्या पियर्सच्या कम्पॅरिझन मध्ये कशा प्रकारे आहे. इज क्लिअर? त्याचा प्राइस टू अर्निंग रेशो कसा आहे, मार्केट कॅपिटलायझेशन कसं आहे, डिव्हिडंड यील्ड कशा प्रकारचे आहे, क्वार्टरली प्रॉफिट्स व्हेरियन्स कशा प्रकारचा आहे, हे सगळं तुम्हाला इथे बघायला भेटून जातं. इज क्लिअर? त्याचे सेल्स
प्राइस कशा प्रकारे क्वार्टर ऑन क्वार्टर मॉडिफाय होत निघालेला आहे, म्हणजे चेंज होत निघालेला आहे. त्याचं क्लिअर मार्जिन्स कशा प्रकारे त्याचे चेंज होत निघालेले आहेत, प्रॉफिट आफ्टर टॅक्स कशा प्रकारे त्यांचा वाढत निघालेला आहे, हे तुम्हाला प्रत्येक गोष्ट बघितली पाहिजे. इज क्लिअर. हे कंपनीचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आली, कंपनीची बॅलन्स शीट आली, कॅश फ्लो स्टेटमेंट आले आणि इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रेशोज आणि मोर इम्पॉर्टंटली इथे शेअर होल्डिंग पॅटर्न तुम्हाला बघायला भेटून जाईल. इज क्लिअर. त्यामुळे फंडामेंटली जर तुम्हाला कंपनी अनालाइज करायचं असेल, screener.in इज द बेस्ट वेबसाईट दॅट यू कॅन यूज. इज क्लिअर. इथून तुम्ही एखाद्या कंपनीचं बेसिक त्याचं बिझनेसचं फंक्शनिंग कशा प्रकारे चाललेलं आहे याबद्दल आयडिया घेऊन टाकू शकता. इट्स क्लिअर. आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे डिसिजन्स पुढे घेऊ शकता. इज क्लिअर. सो कीप दिस थिंग इन माइंड. ओके. सो या सो नारायण, मी तरी आता प्रेफर करणार नाही तुम्हाला. ओके. ऑप्शन्स मध्ये स्ट्राईक प्राइस सिलेक्ट कशी करावी आणि कोणत्या प्रीमियम वर ट्रेड करणं परफेक्ट असेल. सो मयूर, कोणती स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केली पाहिजे हे डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी डिप्लॉय करताय. इज क्लिअर. तुम्ही एक नुसतं कॉल बाय करताय, नुसतं पुट बाय करताय का, तुम्ही एक स्ट्रॅडल डिप्लॉय करताय का, तुम्ही बुल कॉल डिप्लॉय करताय का, तुम्ही बटरफ्लाय स्प्रेड डिप्लॉय करताय का, तुम्ही कॅलेंडर स्प्रेड डिप्लॉय करताय. इज क्लिअर. बहुतेक लोकांना हे शब्द नवीन वाटत असतील, कारण का हे शब्द युजली ऑप्शन ट्रेडिंगच्या रिगार्डिंग बोलले जात नाहीत. ह्या नॉर्मल स्ट्रॅटेजीज आहेत की ज्या प्रोफेशनल ट्रेडिंगमध्ये वापरल्या जातात. इज क्लिअर. सो इट डिपेंड्स की तुम्ही कोणत्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करताय, त्याच्या अकॉर्डिंगली स्ट्राईक प्राइस सिलेक्शनचे क्रायटेरिया बदलून जातात. आता काल संध्याकाळी आपण ऑप्शनचे इंट्रोडक्शन थोडेसे बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत. त्याचे क्लिअर. आज संध्याकाळी आपण थोडंसं अजून त्याच्या ऍडव्हान्स मध्ये जायचं आहे आणि मोर इम्पॉर्टंटली आज आपण रिस्क मॅनेजमेंटचा टॉपिक कव्हर करणार आहे. इज क्लिअर. आज संध्याकाळचा सेशन तुमचं कम्प्लीट ट्रेडिंग बदलून ठेवण्याची कुठे ना कुठेतरी ताकद ठेवतोय, स्पेशली सेकंड हाफ. इज क्लिअर. त्यामुळे आज संध्याकाळचे सेशन नो मॅटर व्हॉट हॅपन्स आज मिस नाही करायचा आहे, कारण का आजच्या दिवसाचा जो सेकंड हाफ असेल तो खूप चांगल्या प्रकारे मी तुमच्यासाठी कन्स्ट्रक्ट करून ठेवलेला आहे. इज क्लिअर. नो मॅटर व्हॉट हॅपन्स यू आर नॉट गोइंग टू मिस द सेकंड हाफ. आणि उद्या आपण ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज कव्हर करणार आहे, परवा आपण ऑप्शन बँकच्या स्ट्रॅटेजीज कव्हर करणार आहे. ज्या वेळेला मी प्रत्येक स्ट्रॅटेजी कव्हर करेन त्यावेळेला तुम्हाला त्याच्या रिगार्डिंग पूर्ण डिटेल्स दिले जातील की कोणत्या स्ट्राईक प्राइस चूज करायचे आहेत, किती स्टॉप लॉस लावायचा आहे, किती टार्गेट लावायचा आहे, आणि त्याला तुम्हाला डिप्लॉय सुद्धा करून टाकणारा मी व्हिडिओ ऑलरेडी तुमच्यासाठी शूट करून ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल लर्निंग सुद्धा कम्प्लिटली भेटून जाईल. सो डोंट वरी अबाउट दॅट थिंग. ओके. I want detailed information about mutual fund for saving. I want to learn about intraday trading first, then option trading. रणजित, इंट्राडे ट्रेडिंग एक टाइम फ्रेम ऑफ ट्रेडिंग आहे. इज क्लिअर. की ज्यामध्ये तुम्ही ऑप्शन करू शकताय, ज्यामध्ये तुम्ही इक्विटी करू शकताय, ज्यामध्ये काही करू शकताय. ऑप्शनचं एक सेगमेंट आहे. इज क्लिअर. त्यामुळे इंट्राडे मध्ये तुम्ही ऑप्शन्स करू शकताय आणि मी तेच तुम्हाला शिकवणार आहे. इज क्लिअर. इंट्राडे म्हणजे फक्त तुम्ही स्टॉक्सच ट्रेड करता असं काय नाही. इज क्लिअर. इंट्राडे मध्ये तुम्ही ऑप्शन सुद्धा ट्रेड करता. इज क्लिअर. इंट्राडे एक टाइम फ्रेम आहे ट्रेडिंग करण्याचे. इज क्लिअर. सो त्या रिगार्डिंग तुम्हाला गोष्टी भेटून जातील. इज क्लिअर. सेकंड, डिटेल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला म्युच्युअल फंड्स बद्दल पाहिजे असेल तर मी तुम्हाला उद्या थोडेसे प्लॅटफॉर्म सजेस्ट करेन, तिथून तुम्ही घेऊ शकता. इज क्लिअर. म्युच्युअल फंड्स बद्दल जास्त काय तुम्हाला शिकून घेण्याची गरज नाही, बट जर त्या रिगार्डिंग पण तुम्हाला इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये पाहिजे असेल तर NISM सिरीज 21चा थोडासा अभ्यास करण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकताय. तिथून तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ओके. Should we stop trading until we complete option classes or we can do option trading from today? I'll suggest की थोडंसं एक 4 दिवस तुम्ही रेस्ट घ्या. इज क्लिअर. 4 दिवसामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या तुमच्या मिस्टेक्स कळून जातील, एक नवीन तुम्हाला डायरेक्शन भेटून जाईल ट्रेडिंग करण्याची. सो पुढचे 3-4 दिवस तुम्ही डेफिनेटली ट्रेडिंगला गॅप घेऊ शकता. इज क्लिअर. एनिवेज वॉर लाईक कंडिशन्स आहेत, वॉलेटाईल कंडिशन्स आहेत. इज क्लिअर. जेवढं प्रॉफिट मेकिंगच्या कंडिशन्स एक्झिस्ट करतात तेवढं लॉस मेकिंगच्या पण कंडिशन्स एक्झिस्ट करतात वॉलेटाईल मार्केट्समध्ये. इज क्लिअर. त्यामुळे येस, तुम्ही पुढचे 3-4 दिवस डेफिनेटली ऑप्शन्सला पॉज करून ठेवू शकता. ओके. निफ्टी बॉटम किती जाईल आपला गेस? निफ्टी वगैरे बॉटमला नाही जाणार आहे. क्लिअर. मागच्या तुम्ही थोड्या दिवसामध्ये जे वॉर लाईक सिच्युएशन्समुळे मार्केटमध्ये क्रम्बल बघताय. इज क्लिअर. तो कशामुळे हे समजून घ्यायचा. आता मार्केट वॉलेटाईल आहे कारण का मिडल ईस्टमध्ये वॉर लाईक सिच्युएशन्स आहेत. इज क्लिअर. कंपनीज फंडामेंटली वीक नाहीत झालेल्या आहेत इंडियाच्या. त्यामुळे जर तुम्ही बघत असाल की मार्केट दररोजच्या बेसिसवरती खाली पडतंय, माझ्यासाठी ते मला चांगले स्टॉक्स अजून अक्युम्युलेट करण्यासाठी एक चांगला चान्स आहे. इज क्लिअर. ज्या वेळेला रिलायन्स 3-3% मी पडताना बघतोय. इज क्लिअर. मला एक थोडक्यात डोक्यामध्ये एक प्रश्न आला पाहिजे की रिलायन्स खाली पडतोय, झोमॅटो खाली पडतोय, इन्फोसिस खाली पडतोय, TCS खाली पडतोय, L&T खाली पडतोय, ह्या सगळ्या कंपनीज एकदम फंडामेंटली वीक होऊ शकतायत का? इज क्लिअर. वीक होऊ शकत नाहीत. इट इज जस्ट द मार्केट पॅनिक दॅट इज क्रिएटिंग ऑल ऑफ दिस सिनेरियोज. इज क्लिअर. सिमिलर गोष्टी COVID-19 मध्ये झालेल्या. इज क्लिअर.
कंपनीज फंडामेंटली वीक झाला नव्हता. इज अ क्लिअर. कंपनीज फंडामेंटली कधीच आता सुद्धा वीक नाही. इज अ क्लिअर. फक्त थोडंसं वोलेटाईल कंडिशन्समुळे, थोड्याशा वॉरलॅक कंडिशन्समुळे मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट होऊन जातो आणि त्याच्यामुळे थोडीशी लोक सेल करायला लागतात आउट ऑफ पॅनिक सेलिंग. इज अ क्लिअर. त्यामुळे स्टॉक्स खाली पडत नाही गेलेले आहेत. जास्त काय निफ्टी खाली नाही पडत जाणार आहे. उलट डेली बेसिसवरती जर तुम्हाला 2.5-3% निफ्टी खाली पडत असताना बघायला भेटून जाईल. ईटीएफ विकत घेऊन ठेवण्याचा प्रयत्न करा. इज अ क्लिअर. आणि ते तुम्हाला जून जुलै पर्यंत चांगल्या प्रकारे प्रॉफिटमध्ये सुटून जातील. इज क्लिअर. आता तुम्ही ईटीएफ्स मध्ये इन्व्हेस्ट करत जाऊ शकता. ओके. सो अर्बन कंपनीमध्ये बाय केलेला आहे 197 ला. काय करू दिनेश, मी डायरेक्टली तुम्हाला आता तरी कोणतेही फायनान्शियल टिप्स देऊ शकत नाही. इज अ क्लिअर. इट इज नॉट ऍडवाइस्ड अकॉर्डिंग टू द सेबी. इज अ क्लिअर. बट जसं मी तुम्हाला सजेस्ट केलं त्या कंपनीचा बिझनेस समजून घेण्याचा प्रयत्न करा. सेल्सचे फिगर्स बघून घेण्याचा प्रयत्न करा. ओव्हरऑल सेंटिमेंट बघून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर डिसिजन्स घ्या. इज अ क्लिअर. सो या. लास्टली न्यूज कोणत्या फॉलो करायच्या. न्यूज तुम्हाला एकच असा प्लॅटफॉर्म नाही घेऊन बसायचा की तेच मी फॉलो करणार आहे. इज अ क्लिअर. वन थिंग दॅट आय सजेस्ट फॉर एव्हरीवन. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय किंवा नाही करत आहे. इज अ क्लिअर. इनशॉर्ट्स नावाचं एक ऍप्लिकेशन आहे. INSHORTS. इज अ क्लिअर. हे प्रत्येकाने डाउनलोड करून ठेवलं पाहिजे तुमच्या मोबाईलमध्ये. त्याचे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. जगातल्या जेवढ्या जेवढ्या गोष्टी होत असतात तेवढ्या सगळ्या गोष्टींच्या रिगार्डिंग तुम्हाला दर मिनिटाला अपडेट्स भेटत राहतील. याचं क्लिअर. दर मिनिटाला मध्ये ते एक असं ऍप्लिकेशन आहे की जे पूर्ण जगातल्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज असेल ते स्कॅन करत राहतं आणि त्याला एक शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला त्याला नोटिफाय करून देण्याचा प्रयत्न करता. इज क्लिअर. त्यामुळे इन शॉर्ट्स नावाचं एक ऍप्लिकेशन असेल ते तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. इकॉनॉमिक टाइम्सचं ऍप्लिकेशन ठेवू शकताय. त्यानंतर डेफिनेटली तुम्ही moneycontrol.com डाउनलोड करून ठेवू शकताय. CNBC TV18 डाउनलोड करून ठेवू शकताय. हे 4 जे काय ऍप्लिकेशन्स आहेत ते चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्केटच्या पूर्ण सिच्युएशनच्या रिगार्डिंग अपडेटेड राहण्यासाठी मदत करून ठेवतील. याचे क्लिअर. त्यातल्या त्यात इनशॉर्ट्स तुम्हाला चांगल्या प्रकारे फक्त मार्केट रिलेटेड नाही, ऑल ओव्हर द वर्ल्ड रिलेटेड सर्व काही इन्फॉर्मेशन असेल त्या रिगार्डिंग अपडेट्स देत राहील. याचे क्लिअर. की जे तुम्हाला फायनान्समध्ये डेफिनेटली यूज होऊन जातात. लास्टली इन शॉर्ट्स मध्येच तुम्हाला एक डिफरंट फायनान्सचा सेक्टर भेटून जातो. त्या फायनान्शियल सेक्टरमध्ये जर तुम्ही स्क्रोल करत जाता इंस्टाग्राम सारखं, तुम्ही पूर्णपणे 5 ते 10 मिनिटात दिवसभरातल्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर करून टाकू शकता. इज अ क्लिअर. सो तिथल्या तुम्ही न्यूजच्या बेसिसवरती पुढे जाऊ शकता. तिथे 99% तुम्हाला व्हेरीफाईड न्यूजच भेटून जातील. ओके. सो या. कधी कधी निफ्टी साईडवेज असतो त्यावेळी ऑप्शन प्रीमियम वाढत नाही. या सिच्युएशन मध्ये काय करायचं, त्या सिच्युएशनचा फायदा घ्यायचा. डेली इज अ क्लिअर. त्या सिच्युएशन मध्ये ऑप्शन सेलिंग करून प्रॉफिट अर्न करायचे. इज अ क्लिअर. सी मार्केटमध्ये स्टबन नाही राहायचं की मी हेच करून प्रॉफिट बनवणार आहे, मी असंच करणार आहे, मी तसंच करणार आहे. मार्केट एकतर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज सी अल्फा जर तुम्हाला जनरेट करायचा, अल्फा जनरेट करणं म्हणजे वर्षाला 15% जास्त रिटर्न जनरेट करणं. इज अ क्लिअर. जर तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे रिटर्न जनरेट करायचे आहेत तर कुठे ना कुठेतरी स्टबन राहून तुम्हाला चालत नाही की मी ऑप्शन बाईंगच करणार आहे, मी असंच करणार आहे, मी तसंच करणार आहे. तो ज्या कंडिशन्स मार्केटमध्ये असतील त्या कंडिशनच्या अकॉर्डिंगली बेस्ट पॉसिबल तिथे तुम्ही ज्या काही स्ट्रॅटेजीज असतील त्या डिप्लॉय करून तिथे प्रॉफिटेबल बनण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आता जर तुम्ही जे निफ्टी साईडवेज राहते, इट मीन्स की कुठे ना कुठेतरी तुमचे ऑप्शन्स वाढणार तर नाहीत आणि टाइम डिके होतो, त्यांचे प्रीमियम्स खाली जात राहणार आहेत. मग त्याचा फायदा उचलून टाकायचा, मग तिथे ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करायच्या आणि तिथून फायदा करून घेण्याचा प्रयत्न करायचा. इज अ क्लिअर. सो त्या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्यायचा ना की त्याबद्दल वरी करत बसायचं आपण. ओके. सो स्टॉक की इंडेक्स बेटर आहे ऑप्शनसाठी. ह्या पॉईंट ऑफ टाइमला इंडेक्सेस तुमच्यासाठी बेटर असणार आहे ऑप्शन्सला घेऊन. इज अ क्लिअर. कारण का स्टॉक ऑप्शन्स मध्ये तुम्हाला 2 प्रॉब्लेम्स होऊन जाणार आहेत बाबासाहेब. इज अ क्लिअर. फर्स्ट थिंग इज दॅट की तिथे तुम्हाला ह्या पॉईंट ऑफ टाइमला इनफ लिक्विडिटी नाही भेटणार आहे इंडियन मार्केट्समध्ये. इज अ क्लिअर. कारण का जर तुम्हाला एखादा ऑप्शन आता 23-24 रुपयाला दिसत असेल ट्रेड करताना, जर तुम्ही त्याच्या मार्केट डेप्थमध्ये जाऊन बघण्याचा प्रयत्न केला, मे बी तुम्हाला बाय करण्याची इच्छा असेल, बट जर तुम्हाला सेलरच 26 रुपयाला अवेलेबल असेल, जर 23-24 रुपयाला तुम्हाला कोणी तो ऑप्शन विकायला इच्छुक नसेल, तर 23-24 रुपये प्राइस बघून सुद्धा तुमची प्राइस एक्झिक्यूट होणार 26 रुपयाला. कारण का 23-24 रुपयाला तुम्हाला तो ऑप्शन विकायला कोण अवेलेबल नाही मार्केटमध्ये. त्यामुळे लिक्विडिटीच्या इम्बॅलन्समुळे काय होतं, तुम्ही एंट्री केल्या केल्या लॉसमध्ये असता. इज अ क्लिअर. त्यामुळे ड्यू टू लेस लिक्विडिटी स्टॉक ऑप्शन्स मध्ये तुम्हाला प्रेफर नाही करणार. आणि सेकंड गोष्ट, तिथल्या लॉट साइजेस थोड्याशा जास्त आहेत आणि तिथे जर तुम्हाला प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करायचं असेल तर मिनिमम रेकमेंडेड कॅपिटल माझ्याकडून कमीत कमी एक 6 ते 7 लाख रुपयाचं येऊन झाले. क्लिअर. की जे प्रत्येक बिगिनरसाठी पॉसिबल नसणार आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी स्टॉक ऑप्शन्स ह्या पॉईंट ऑफ टाइमला तुम्ही प्रेफर करू नका. इंडेक्स ऑप्शन्स हायर लिक्विडिटीचे आहेत आणि तुम्हाला ते लोअर लॉट साईज मध्ये करता येऊन जाऊ शकतं. इज अ क्लिअर. तुम्हाला 1-1.25 लाख रुपये बास होऊन जातात. इज अ क्लिअर. सो आय प्रेफर दॅट थिंग टू यू.
Okay. How do you manage capital preservation during uncertain market phases rather than focus only on profit making? चेतन, एक प्रोफेशनल ट्रेडर फॉर एक्झाम्पल मी, आम्ही कधीच प्रॉफिट मेकिंगला आमची पहिली प्रायोरिटी ठेवत नाही. फर्स्ट प्रायोरिटी फॉर मी ॲज वेल ॲज एनी प्रोफेशनल ट्रेडर इज हीच कॅपिटल प्रिझर्वेशन. इज अ क्लिअर कॅपिटल प्रिझर्वेशन, रिस्क मॅनेजमेंट इज द नंबर वन प्रायोरिटी. त्यानंतर प्रॉफिटचा विचार केला जातो. इज अ क्लिअर, कारण का कॅपिटल मधून प्रॉफिट बनणार आहे. उद्या मी कॅपिटलच रिस्कवरती ठेवलं तर उद्या प्रॉफिटचा प्रश्न येत नाही. इज अ क्लिअर, त्यामुळे कॅपिटल प्रिझर्व करणं इज द नंबर वन प्रायोरिटी. प्रॉफिट्स नंबर वन प्रायोरिटी नसतात. कीप दिस थिंग इन माइंड. इज अ क्लिअर. सो वी हॅव द प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट प्लॅन्स इन प्लेस. इज अ क्लिअर. माझ्या स्वतःच्या ट्रेडिंगचे कमीत कमी एक 17 ते 20 पाण्याचे रिस्क मॅनेजमेंटचे प्लॅन्स बनतात. इज अ क्लिअर, की ज्याच्या अकॉर्डिंगली कम्प्लीट माझ्या सिस्टम सुद्धा कोडेड आहेत. आणि मोर इम्पॉर्टंटली इंट्राडे ट्रेडिंगच्या केसमध्ये 90% ट्रेडिंग मी स्वतः करत सुद्धा नाही. इज अ क्लिअर, ह्या पॉईंट ऑफ टाइमला जवळपास 90% ज्या माझ्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या कम्प्लिटली ऑटोमेटेड आहेत. मी फक्त सकाळी 8:30 वाजता येऊन माझ्या अल्गोज ऑन करून टाकतो, सिस्टम्स ऍक्टिव्हेट करून टाकतो, पूर्णच्या पूर्ण कम्प्युटर ऑटोमॅटिकली एंट्री एक्झिट तिथे करत जातो, डिपेंडंट अपॉन द अल्गोरिदम्स दॅट आय हॅव गिव्हन. इज अ क्लिअर. त्यामुळे कॅपिटल प्रिझर्वेशन इज द नंबर वन प्रायोरिटी, नॉट प्रॉफिट मेकिंग. ओके. हाऊ डू यू डिसाइड द राईट स्ट्राईक प्राइस सिलेक्शन बेस्ड ऑन द मार्केट स्ट्रक्चर रॅदर दॅन जस्ट प्रीमियम व्हॅल्यू? चेतन, ते तुम्हाला उद्या आणि परवा शिकायला भेटून जाईल डिटेलमध्ये. इज अ क्लिअर. आपण ते ग्रीक्सच्या बेसिसवरती डिसिजन्स घेणार आहे. इज अ क्लिअर, की कोणत्या स्ट्राईक प्राइसेस आपण चूज केल्या पाहिजेत. ओके. थँक्यू सो मच विपिन, इट मीन्स अ लॉट. ओके. येस, इन शॉर्ट्स नितीन, राईट. बेटर टाइम फॉर ऑप्शन ट्रेडिंग. जर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल सिद्दीकी साहेब, तर माझ्यासाठी पर्सनल माझा फेवरेट टायमिंग आहे तो असेल 1च्या नंतर. इज अ क्लिअर. दुपारी जे 1 ते 3:30च्या मधले जे काही टायमिंग्स आहेत ते मी ट्रेड करण्यासाठी प्रिफर करतो, कारण का तेव्हापर्यंत रिटेल नॉईज एक पूर्णपणे बाहेर निघून गेलेला असतोय. आता जर सकाळी 9:30 10:30च्या आसपास जर तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला, मोस्ट ऑफ द रिटेल ट्रेडर्स ऍक्टिव्ह असतात तिथे. त्यामुळे एक नॉईज प्रेझेंट होऊन जातो मार्केटमध्ये. युजली तुम्ही 1 नंतर बघण्याचा प्रयत्न केला, मोस्टली जर तिथे युनिडायरेक्शनल मूव्ह येऊन जातात तर ते इन्स्टिट्यूशन्समुळे येऊन जातात. त्याचं क्लिअर, कारण का रिटेल ट्रेडर्स तेव्हापर्यंत शांत होऊन जातात. ओके. सो त्या वेळेला ज्या काय मुवमेंट येऊन जातात युनिडायरेक्शनल, त्या वेळेला ज्या काय मुवमेंट येऊन जातात त्या खूप स्ट्रॉंग येऊन जातात, आणि तिथे मला चांगल्या प्रकारचे रिवॉर्ड रिस्क रेशोज आतापर्यंत ऑब्झर्व करायला भेटलेला आहे. त्याचं क्लिअर. त्यामुळे डेफिनेटली माझ्यासाठी जो काय प्रेफर टायमिंग असेल तो दुपारी 1 नंतरचा असेल. इज अ क्लिअर. सकाळचा सुद्धा टायमिंग चांगला आहे तुमच्यासाठी. इज अ क्लिअर. बट टेल यू माय पर्सनल सजेशन. इज अ क्लिअर. आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग, असं नाही की ऑप्शन ट्रेडिंगसाठी एकच कोणता तरी टायमिंग बेस्ट आहे. डिपेंडंट अपॉन द स्ट्रॅटेजीज तुम्हाला वेगवेगळ्या टायमिंगला एंटर करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी कोणत्याही सेलिंगच्या नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करतोय, मी 9:30च्या आसपास एंटर करण्याचा प्रयत्न करेन, कारण का मला दिवसभराचा तिथे डीके कॅप्चर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाईंग करायचा आहे तर मी जेव्हापर्यंत मला मार्केट्स कुठे ना कुठेतरी एक ट्रेंडिंग नेचरमध्ये जात आहेत किंवा एका इम्बॅलन्सच्या स्ट्रक्चरला जात आहेत, तेव्हापर्यंत मी बाईंग नाही करणार आहे. क्लिअर. सो डिपेंडंट अपॉन द स्ट्रॅटेजीज दॅट आय एम ट्राईंग टू ट्रेड, टायमिंगचे जे काय व्हेरिएशन्स असतील ते कुठे ना कुठेतरी इकडे तिकडे होऊन जातील. ओके. सो या प्री मार्केट 1.6 करेक्ट गेस्ट. गेस नाही नितीन. इज अ क्लिअर. इट इज जस्ट की कुठे ना कुठेतरी ग्लोबल मार्केट्स वरती आहेत. इज अ क्लिअर. इव्हेंच्युअली इंडियन मार्केट्स वरती जाणारच आहेत. 1.6 नाही, अजून त्याला तुम्ही अजून सुद्धा वरती कुठे ना कुठेतरी जाताना बघू शकता आज दिवसामध्ये. ओके. सो या स्टर स्टॉक ऑप्शन पण शिकवाल का? स्टॉक ऑप्शन कसे करायचे? प्रदीप, जसं मी तुम्हाला इंडेक्स ऑप्शन्सला गाईड करणार आहे, सिमिलर अप्रोच तुम्ही स्टॉक ऑप्शन्सला ठेवू शकताय. बट लेट मी टेल यू, मार्केटमध्ये आपला एमआय पैसा कमवणं. इज क्लिअर. मग तो इंडेक्स ऑप्शन्स मध्ये होतं किंवा स्टॉक ऑप्शन्स मध्ये होत नाही, त्या पैशाची व्हॅल्यू कमी जास्त होत नाही. इज क्लिअर. त्यामुळे सोप्यातला सोप्या पद्धतीनं तुम्ही पैसे कसे अर्न करू शकता ह्याकडे मी तुमचा फोकस नेण्याचा प्रयत्न करतोय. इफ यू वॉन्ट टू डू स्टॉक ऑप्शन्स देन यू आर डेफिनेटली ओपन टू डू सो. इज क्लिअर. बट ते इंडेक्स ऑप्शन्स पेक्षा कधी पण तुम्हाला हार्ड वे असणार आहे. ओके. सो या एआय ट्रेडिंग मीन्स, किरण, एआय ट्रेडिंग म्हणजे काय करता तुम्ही? वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुमच्याकडे एआय प्लॅटफॉर्म्स अवेलेबल. फॉर एक्झाम्पल जीपीटी असेल, क्लॉड असेल, परप्लेक्सिटी असेल. इज क्लिअर. ह्या सर्व तुम्ही वेगळ्या वेगळ्या ऍप्लिकेशनचा यूज करता आणि त्याला कुठे ना कुठेतरी तुमच्या ट्रेडिंगचे डिसिजन्स फास्ट करण्यासाठी उपयोग करता. इज क्लिअर. फॉर एक्झाम्पल, मला ज्या वेळेला माझ्या आधी स्ट्रॅटेजीज टेस्ट करायच्या असायच्या, म्हणजे मी उद्या एखादी स्ट्रॅटेजी जर डिझाईन करतोय, ती जर मला प्रिव्हियस मागच्या 3 वर्षासाठी टेस्ट करायची असते, इज क्लिअर, तर युजली मला मागे
जीपीटी वगैरे ह्या गोष्टी यायच्या आधी मला कमीत कमी एक महिनाभर वगैरे लागायचा, जर मी 3 वर्ष वगैरे टेस्ट करतोय तर. याचं क्लिअर आता त्या गोष्टी मला मोजून एका तासामध्ये करून भेटतात. त्याचं क्लिअर मी काय करतो, मी डेटा पुलअप करतो, मी फीड करतो. त्याचं क्लिअर क्लॉडला मी फीड करणार. त्यानंतर माझ्या ज्या काय स्ट्रॅटेजीच्या एंट्रीच्या ज्या काय लॉजिक्स असतील, एक्झिटचे जे काय लॉजिक्स असेल, स्टॉप लॉसचे जे काय लॉजिक्स असतील, एंटायर जे काय स्ट्रॅटेजीचं लॉजिक असेल ते मी क्लॉडला फीड करणार आणि मी सांगणार डिपेंडंट अपॉन दिस स्ट्रॅटेजी आणि हा डेटा गेम, आणि मला बॅकटेस्टेड रिझल्ट ह्या एक्झॅक्टली ह्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये एक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये मला डिझाईन करून द्यायचं. क्लिअर जे माझ्या टीमला आणि मला आधी महिनाभर लागायचं करायला, ते ह्या पॉईंट ऑफ टाइमला जीपीटी मला एका तासामध्ये करून देतो. इज अ क्लिअर. बट त्याला सांगणं की मला ऍक्च्युली काय पाहिजे, इज अ क्लिअर, त्याच्या अकॉर्डिंगली गोष्टी पुढे जातात. इज अ क्लिअर. त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला गायडन्स भेटत जातो. एआय तुमच्यासाठी संपूर्ण सर्वच्या सर्व गोष्टी करून तुमच्या तोंडामध्ये घास नाही घालणार आहे. इज अ क्लिअर. तो तुमचं काम फास्ट करणार आहे, तो तुमचं काम एफिशियंट करणार आहे. ज्या गोष्टी करायला आधी एक महिना जायचा, इज अ क्लिअर, त्या गोष्टी आता तुम्हाला कुठे ना कुठेतरी 10 मिनिटात एका तासामध्ये करून भेटतात. इज अ क्लिअर. त्यामुळे स्पीड ऑफ ऑपरेशन वाढलेलं आहे. इज अ क्लिअर. तुम्हाला काय विचारायचं आहे, कोणतं काम करून घ्यायचं आहे, हे तुम्हाला क्लॅरिटी भेटली पाहिजे. इज अ क्लिअर. काम करून देण्याची जबाबदारी एआयची असते. इज अ क्लिअर. सो कीप दिस थिंग इन माइंड. ओके. एआय काय तुम्हाला पूर्णपणे ट्रेडिंग एखाद्या थाळीवरती येऊन सेटअप नाही करून देणार आहे. इज अ क्लिअर. एवढं सोपं नाही सर्व गोष्टी करणं. इज अ क्लिअर. कारण का मार्केट तुम्हाला वाटतं की इकडे तिकडे मूव्ह होतं, हे एका दोन फॅक्टरवरती होतं. एका दोन फॅक्टरवरती नाही होत, हजारो फॅक्टरवरती डिपेंड होतं. प्रत्येक फॅक्टरचा इम्पॉर्टन्स आज सुद्धा चेंज होत जातो. इज अ क्लिअर. त्यामुळेच मार्केट कुठे ना कुठेतरी एवढे युनिक आहेत, आणि त्यामुळेच कितीही मोठं तुम्ही मशीन लर्निंगचं मॉडेल आणा, कितीही मोठा तुम्ही एआय आणा, ते मार्केटला फिगर आउट करू शकत नाही. इज अ क्लिअर. बिकॉज इट इज अ व्हेरी डायव्हर्स थिंग, इट इज अ व्हेरी बिग थिंग. इज अ क्लिअर. सो एआयने तुम्ही तुमची कामं फास्ट करून घेऊ शकता. इज अ क्लिअर. पुढच्या 2-3 महिन्यामध्येच मल्टिपल एआय प्रोडक्ट्स सीओ कॅपिटलच लॉन्च करणार आहे. इज अ क्लिअर. आणि जे की इंडियामध्ये फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस होऊन जाणार आहेत, आता प्रोडक्शन मध्ये आहेत. बट लेटेस्ट सी. ओके. सो या. Best trading app where you can apply all options and strategy. So, ब्रोकर जर तुम्हाला पाहिजे असेल, तर जर तुम्हाला 5 लाखाच्या खाली तुमचे अकाउंट साईज असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कोटक नियोचा यूज करा. कारण का पूर्णच्या पूर्ण सगळ्या डिस्काउंट ब्रोकर्समध्ये त्याचे ब्रोकरेज चार्जेस कमी आहे. त्याचे क्लिअर. ओव्हरऑल काय होऊन जातं की ग्रॉस प्रॉफिट्स मधले तुमच्या हातामध्ये नेट प्रॉफिट्स राहणं महत्वाचं आहे. कारण का तुम्ही काय करता, समजा एखाद्या महिन्यात लाखभर रुपयाचं प्रॉफिट केलं, त्याच्यानंतर जर तुम्ही 40,000 फक्त त्याचं ब्रोकरेज देत असाल, तुमच्याकडे नेट प्रॉफिट हातामध्ये 60,000 राहिलं. इज अ क्लिअर. त्यापेक्षा जर तुम्ही 1 लाख रुपये प्रॉफिट करत असाल, तिथे कोटक नियो तुम्हाला नॉर्मल ब्रोकर्स पेक्षा कमी ब्रोकरेज चार्ज करणार आहे. तुम्ही तिथे 20,000 रुपये पे कराल, 80,000 रुपये तुमच्या हातात राहतील. क्लिअर. त्यामुळे लोअर ब्रोकरेज असल्यामुळे लो कॅपिटल अकाउंट्सला, म्हणजे बिलो 5 लाख रुपीज अकाउंट्सला मी कोटक नियो किंवा फिनवेशा, इज अ क्लिअर, त्याचं एक शून्य नावाचं ब्रोकर ऍप्लिकेशन येऊन जातं. इज अ क्लिअर. फिनवेशा नावाचा तुम्ही सुद्धा ब्रोकर वापरू शकता. FINVASIA. इज अ क्लिअर. फिनवेशिया. ओके. तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला इझिली भेटून जाईल गुगलवरती. ओके. सो हे दोन ब्रोकर्स मी बिलो 5 लाख रुपीज सजेस्ट करेन. त्याच्यावरती म्हणजे अबव 5 लाख रुपीज तुम्ही धन यूज करा, झिरो यूज करा, तुम्हाला वाटेल तो ब्रोकर यूज करा. तिथे जास्त काय ब्रोकरेजची तुम्हाला काळजी करण्याची गरज नसते. इज अ क्लिअर. सो या, दॅट्स इट. ओके. सो येस, दॅट इज इट. ओके. एंजल, येस, डेफिनेटली तुम्ही वापरू शकता. रिगार्डिंग द एआय जर मी आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, एक काम करूया. मी तुम्हाला उद्या सकाळी थोडंफार अजून एआयच्या रिगार्डिंग सांगण्याचा प्रयत्न करेन की ह्या पॉइंट ऑफ टाइमला आता कंपनीमध्ये कशा प्रकारच्या गोष्टी चालू आहेत. त्याचं क्लिअर. सो दॅट मी ज्या प्रोजेक्ट्सवरती डेव्हलपमेंट करतोय, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला कळून जाईल की एआयचा तुम्ही कशा प्रकारे यूज करू शकता. इज क्लिअर. आय विल शो यू टुमॉरो मॉर्निंग. आता ऍक्च्युअली या डेस्कटॉपवरती मला माझा व्हीएस कोड वगैरे ओपन नाही करता येत आहे. इज अ क्लिअर. तो मी उद्या तुम्हाला बाहेर माझ्या ऍक्च्युअल सेटअपवरती करून दाखवेन. इज अ क्लिअर. सो या. SIP म्युच्युअल फंड
डेफिनेटली तुम्ही करत राहू शकताय भूषण, याचं क्लिअर. त्यामध्ये काही तुम्हाला काळजी करायची गरज नाही. फक्त कन्सिस्टंटली करत राहा. ऍट द एंड तुम्ही प्रॉफिटेबल डेफिनेटली होऊन जा. अदर फॉरेन मार्केट ओपनिंगचा इंडियन मार्केटवरती काय फरक पडतो का? डेफिनेटली फरक पडतो सायली, इज अ क्लिअर. गिफ्ट निफ्टी नावाचा एक सिंगापूर च्या टर्म्स मध्ये इंडियन मार्केटचा इंडेक्स आहे, इज अ क्लिअर. सो त्याचा डेफिनेटली फरक पडून जातो. डाउ जोन्सचा फरक पडून जातो. ओके, सो या. How much percentage of profit we can expect yearly from only option buying? Is clear, धनश्री. सी, ट्रेडिंग मध्ये रिटर्न्स बनवताना रिस्कला अटॅच करणं खूप जास्त महत्वाचं असतं. इज क्लिअर, कारण का दोन्ही एकदम हातातल्या हातामध्ये जात असतात. इज क्लिअर. आता तुम्ही विदाउट केअरिंग अबाउट रिस्क, म्हणजे अकाउंट उडलं तरी चालेल, ह्या प्रकारे जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल की ज्या प्रकारे कोणीच कधी नाही केलं पाहिजे, इज क्लिअर, तर काय तुम्हाला रिटर्न्सला काही लिमिट नसतं त्याला. इज क्लिअर. 100%, 200%, 1000% तुम्ही काही सुद्धा करू शकताय. बट तुम्ही कधी ना कधीतरी 100% तुमचं कॅपिटल ओढून टाकणार आहे, ही जी गॅरंटी असते, त्यामुळे नेव्हर डू दॅट. इज क्लिअर. जर तुम्हाला तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट करून जर तुम्हाला ग्रो करायचं असेल, म्हणजे जर तुम्ही उद्या 100 रुपयाचं अकाउंट घेऊन जाताय आणि तुम्हाला कुठे ना कुठेतरी मनातून गॅरंटी पाहिजे की हे 100 रुपये कधीच 80-85 रुपयापेक्षा खाली कधीच नाहीत गेले पाहिजेत, इज अ क्लिअर. आणि तसं माझं अकाउंट प्रोटेक्टेड राहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मला प्रॉफिट्स पाहिजेत, इज अ क्लिअर. माय नंबर वन प्रायोरिटी इज प्रोटेक्टिंग द अकाउंट दॅट आय हॅव अँड मेकिंग प्रॉफिट्स लेटर ऑन, इज अ क्लिअर. ही जर तुमची प्रायोरिटी असेल, की जी प्रत्येक प्रोफेशनलची प्रायोरिटी असली पाहिजे, तर इयरली बेसिसवरती तुम्ही डिसेंट स्ट्रॅटेजीज मधून कुठे ना कुठेतरी एक ऍज अ बिगिनर सुद्धा एक 40 ते 60% CAGR टाकू शकता, इज अ क्लिअर, विच इज एक्स्ट्रॉर्डिनरी इन फायनान्शियल टर्म्स, इज अ क्लिअर. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही करू शकता. ओके, सो या. लास्ट मंथ ऑन द डे ऑफ बजेट आय अर्नड 4 लाख प्रॉफिट फ्रॉम 20K इन ऑप्शन ट्रेडिंग. विपिन, पॉइंट असा आहे की ट्रेडिंग मधून आपल्याला पैसा कन्सिस्टंटली जनरेट झाला पाहिजे, वर्षानुवर्षासाठी जनरेट झाला पाहिजे, इज अ क्लिअर. आणि त्यामुळे त्याला नॉर्मल मार्केट कंडिशन्स मध्ये जनरेट करणं महत्वाचं असतं, इज अ क्लिअर. कन्सिस्टंटली जनरेट करणं महत्वाचं असतं, इज अ क्लिअर. कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट बजेट प्रॉफिट, इज अ क्लिअर. बट मोर इम्पॉर्टंटली कन्सिस्टन्सीवरती फोकस करा. एकाच दिवसामध्ये पैसे आलेले एकाच दिवसामध्ये जाऊ सुद्धा शकतात, कारण का आपलं रिस्क मॅनेजमेंट तसं असतं. प्रोडक्ट दॅट कॅपिटल आणि व्यवस्थित प्रकारे स्मार्ट रिस्क मॅनेजमेंट करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ओके सर, एखादा स्टॉक अगेन्स्ट ऑप्शन बाय केला तर त्यात कसा फायदा होतो? सो मयूर, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या स्टॉकच्या अगेन्स्ट ऑप्शन बाय करता, त्याला तुम्ही हेच करणं म्हणता, इज क्लिअर, की जिथं तुम्हाला मल्टिपल प्रकारच्या स्ट्रॅटेजीज होऊन जातात. कवर्ड कॉल येऊन जातो तुम्हाला, कॉलर येऊन जातो, प्रोटेक्टिव्ह पुट येऊन जातो, प्रोटेक्टिव्ह कॉल येऊन जातो, इज क्लिअर. त्यामुळे डिपेंडंट अपॉन द स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल, कवर्ड कॉल बोलण्याचा प्रयत्न केला, जगातली एकमेव स्ट्रॅटेजी आहे की ज्यामध्ये लॉस व्हर्च्युअली इम्पॉसिबल आहे, इज अ क्लिअर. 100% प्रॉफिटेबल केस स्ट्रॅटेजी होऊन जाते कवर्ड कॉलची, इज अ क्लिअर. त्यामुळे डेफिनेटली त्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज तुम्ही एक्सप्लोर करून घेऊ शकता. ओके. हाऊ डू यू जर्नल युअर ट्रेड्स अँड व्हॉट आर द की मेट्रिक्स यू ट्रॅक टू इम्प्रूव्ह युअर परफॉर्मन्स? सो तसं जर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर आता माझ्या कंपनीकडे स्वतःच्या इंटरनल आमच्या ट्रेडिंग जर्नल आहेत, इज अ क्लिअर, की ज्या AI बेस्ड आहेत. मी तुम्हाला उद्या त्या दाखवण्याचा प्रयत्न करतो, इज अ क्लिअर. सो मी तेच तुम्हाला ऍक्च्युअली दाखवणार होतो, फक्त मला इकडे डायरेक्टली लॉग इन करता येत नाही, कारण का मला ऍडमिन ऍक्सेस भेटत नाही, की जो माझ्या बाहेरच्या कम्प्युटरवरून मी ठेवलेला आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके चेतन, मला रिमाइंड करून द्या. वी हॅव द बेस्ट जर्नलिंग ऍप्लिकेशन्स इन द कंट्री ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम, इज अ क्लिअर. ते नॉर्मल पब्लिकसाठी पुढच्या 3-4 महिन्यामध्ये लाईव्ह होऊन जाईल, इज अ क्लिअर. सो लेट अस सी. ग्रीन एनर्जी सेगमेंट बेस्ट स्टॉक्स भूषण, डायरेक्टली मी असं तुम्हाला काही सजेस्ट नाही करू शकत आहे, इज अ क्लिअर. बट व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून टाकू शकताय आणि माझे टीम मेंबर्स तिथे तुम्हाला सजेशन देऊन टाकतील. ओके, सो व्हॉट इज द टायमिंग ऑफ गिफ्ट निफ्टी? गिफ्ट निफ्टी तेजस तुम्हाला बघत असताना सकाळी 8 वाजता बघायचे, इज अ क्लिअर. आणि तुम्ही डेफिनेटली संध्याकाळी 5-6 पर्यंत सुद्धा मार्केट संपल्यानंतर बघून घेऊ शकता, इज अ क्लिअर. सो या. एखादा ऑप्शन बाय केला असेल तर सांगितलं मी मयूर तुम्हाला, इज अ क्लिअर. कवर्ड कॉल सारख्या तुम्ही स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करून घेऊ शकता, इज अ क्लिअर. दॅट विल हेल्प यू आउट. ओके. What is your core edge in the market that consistently gives you advantage above retail traders? Is it clear? So, Chetan, thank you so much for the interesting questions that you have. Is it clear? One of the core things is it clear? The core edge I am as that is the um, focus upon details. Is it clear? Me
एक्स्ट्रीमली डीप नॉलेज कोणत्याही गोष्टीचं घेऊन त्यामध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतोय. जर क्लिअर ऑप्शनच्या रिगार्डिंग नॉर्मल लोकांना फक्त एक दोन वरच्या सरफेस लेवलचं नॉलेज माहित असतं. मी लिटरली ब्लॅक स्कोल्स मॉडेल इन डिटेल एक्सप्लोर करून ठेवलेलं आहे, की जे कोणत्या ना कोणत्या तरी तुम्ही जर तुम्हाला स्टॅटिस्टिक्स वगैरे माहित असेल, जर कधी ब्लॅक स्कोल्स मॉडेलचं तुम्ही नाव ऐकलेलं असेल, इट इज द होली ग्रेल ऑफ प्राइसिंग ऑप्शन्स. जर क्लिअर ते एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स अल्गोरिथम्स आहेत, तिथेपर्यंत मी डिटेल स्टडी केलेला आहे. मी कोणतीही गोष्ट ट्रेड करण्याच्या आधी ती डिटेलमध्ये कशा प्रकारे ऑपरेट होते, ऑप्शनच्या प्राइजेस वरती किंवा खाली एक्झॅक्टली कोणत्या बेसिसच्या पॉईंट्स वरती जातात, हे डिटेलमध्ये मी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड आय नो इन्स अँड आउट्स कम्प्लीट डिटेल्स अबाउट हाऊ ऑप्शन ट्रेडिंग वर्क्स. इज क्लिअर. त्यामुळे माझं जे काय अटेन्शन टू डिटेल आहे प्रत्येक गोष्टीकडे, दॅट गिव्स मी अ कम्प्लीट एज. इज क्लिअर. अँड कंटिन्युअस डेली बेसिसवरती माझं कंटिन्युअस लर्निंग कमीत कमी दिवसाचं 1 3 ते 4 तासाचं होऊन जातं. इज क्लिअर. अँड आय एम नॉट जोकिंग, 3 ते 4 तासाचं लर्निंग होतं हे म्हणताना, कारण का दिवसभर माझं हेच टास्क असतंय. ऍट दिस पॉईंट ऑफ टाइम मला कोणासाठी जॉब नाही करायला लागत. त्याचं क्लिअर. मला कोणासाठी बिझनेस नाही सांभाळावा लागत. द एंटायर डे आय हॅव फॉर माय सेल्फ. इज क्लिअर. कम्प्लीट टूल्स वगैरे एक्सप्लोर करून मी एक्स्ट्रीम डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. इज क्लिअर. आणि तुम्हाला ज्या काही स्ट्रॅटेजीज आम्ही डिझाईन करून दिलेल्या आहेत, इज क्लिअर, त्यामध्ये तुम्हाला सुद्धा त्याचा एज दिसून बघायला भेटून जाईल. कारण का सर्वच्या सर्व सीओ कॅपिटलच्या ज्या काय स्ट्रॅटेजीज आहेत त्या कम्प्लिटली ग्रीक्सवरती डिझाईन आहेत, की ज्या बेसिकली लोकांना माहित सुद्धा नसतात. इज क्लिअर. त्या ग्रीक्सचा अभ्यास करून, त्याचे मॉड्यूल्स ट्रेन करून, बॅक टेस्टिंग करून, इज क्लिअर, त्या गोष्टी तुमच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. सो इट इज एक्स्ट्रीमली रिफाइंड व्हर्जन ऑफ वॉट प्रोफेशनल ट्रेडर्स यूज, की जे रिटेल ट्रेडर्सला भेटत नाही. इज क्लिअर. सो पुढच्या 2 3 दिवसामध्ये तुम्हाला कळत जातील गोष्टी. ओके. सो भूषण, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला मेसेज करा. दे विल बी एबल टू हेल्प यू आउट. ओके. एक्सपायरीच्या दिवशी ट्रेडिंग करू शकतो का? ओनली अँड ओनली स्ट्रिक्टली ऑप्शन सेलिंग. ऑप्शन बाईंग मी तुम्हाला गोपाल नाही प्रेफर करणार आहे. इज क्लिअर. सो सर, न्यू टू शेअर मार्केट, टर्म्स बाउन्स होतोय, हाऊ टू ओव्हरकम. किरण, आणि प्रत्येक जे जे लोक इथे बिगिनर आहेत, त्याचं क्लिअर, एक गोष्ट समजून घ्या की गोष्टी आहेत ना आता तुमच्यासाठी नवीन आहेत, आणि त्या नवीन असताना गोष्टी अवघड वाटतात. इज क्लिअर. जेवढा तुम्ही जास्त टाइम स्पेंड कराल ना, जेवढं तुम्ही कम्फर्टेबल व्हाल ना टॉपिक संग, तेवढ्या गोष्टी इझी वाटत जाणार आहेत. आणि इझी वाटलेल्याचा फायदा काय, की तुम्हाला एकदा फायनान्शियल मार्केट्समध्ये कॉन्फिडन्स आला की काय होऊन जातं, की तुमची वेल्थ कधीच इन्फ्लेशनच्या केसमुळे कधीच ती डिग्रेड होत जात नाही. क्लिअर. कुठे ना कुठेतरी वर्षाला 8 10% तुम्ही हळूहळू रिटर्न जनरेट करत राहता, कम्फर्टेबल होऊन जाता फायनान्शियल टॉपिक्सने, आणि हळूहळू प्रोग्रेस करता. इज क्लिअर. ह्या पॉईंट ऑफ टाइमला ऑप्शनचं कधी नाव नाही ऐकलेलं आहे तुम्ही लाईफमध्ये. काल कुठे ना कुठेतरी एक्सपायरी, स्ट्राईक प्राइस, प्रीमियम ह्या प्रकारच्या तुमच्या डोक्यामध्ये गोष्टी होऊन जातात. तुमच्या ब्रेनला शॉक बसतो. शॉक बसला बसला त्याला अवघड वाटतं. अवघड बसल्यानंतर ते तुम्हाला रिझेंट करतं. तुम्हाला त्याला कम्फर्टेबल बनवायचं आहे. इज क्लिअर. त्या संगे जास्त टाइम स्पेंड करायचा, ऑटोमॅटिकली गोष्टी सिंपल सॉर्ट आउट होऊन जातील. इज क्लिअर. सेकंड, हे समजून घ्यायचं आहे की आपण आइन्स्टाईन नाही. इज अ क्लिअर, की गोष्ट एकदाच बघितल्यानंतर मला ती समजून जाणार. डेली बेसिसवरती मी खूप लर्निंग करत असतोय, आणि ती मला एक सवय पडलेली आहे, की जर मला एखादी कन्सेप्ट समजत नाही ना, तर ती कन्सेप्ट अवघड आहे असं मी समजून घेत नाही. ती कन्सेप्ट माझ्यासाठी फक्त नवीन आहे. इज अ क्लिअर. जेवढा तुम्ही त्यामध्ये जास्त टाइम स्पेंड कराल, ऑटोमॅटिकली गोष्टी तुम्ही समजून जातात. जर तुम्ही कधी गिअरची गाडी शिकण्याचा प्रयत्न केलेला असाल, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर केलेला असेल तुम्ही, इज अ क्लिअर, स्टार्टिंगला क्लच मॅनेज होत नाही, गाडी बंद पडत असते. इज अ क्लिअर. डोक्यामध्ये प्रश्न येतो की नॉर्मली लोक जी गाडी चालवतात ती क्लच कशा प्रकारे मॅनेज करतात. जसं जसं इव्हेंच्युअली तुम्ही गाडी चालवता त्या गोष्टी सोप्या होऊन जातात. इज अ क्लिअर. आता तुम्ही विचार पण करत नाही त्या गोष्टींचा. ओके. सो टाइम स्पेंड करा फक्त. इज अ क्लिअर. डोंट वरी अबाउट दॅट थिंग. सर, जे मार्केटमध्ये कॉल देणारे लोक असतात त्यांचं काय खरं असतं का प्रॉफिट शेअरिंग करणारे? सी नितीन, पॉइंट असा आहे की कॉल देणारे लोक काय करतात, तुम्ही बाय कुठं करायचं आहे, तुम्ही सेल कुठं करायचं आहे, स्टॉप लॉस कुठं लावायचा आहे, ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला आयडिया देऊन टाकतात. त्याचं क्लिअर. बट मार्केटमध्ये डायरेक्शन मॅटर करण्यापेक्षा रिस्क मॅनेजमेंट जास्त मॅटर करतं. इज अ क्लिअर. कारण का मार्केटमध्ये अनसर्टनिटी पीकला असते. इज अ क्लिअर. आणि तुम्ही 10 वर्ष अभ्यास करा, 20 वर्ष अभ्यास करा, किंवा 50 वर्ष अभ्यास करा, किंवा 10 जन्म अभ्यास करा, तुम्ही 100% गॅरंटीने मार्केट कुठं जाणार आहे हे कधीच सांगू शकत नाही. क्लिअर. एक इंडिव्हिज्युअल, एक इन्स्टिट्यूशन ती कधीच सांगू शकत नाही. कीप दिस थिंग इन माइंड. कारण का मार्केट्स हजारो लाखो फॅक्टर्सवरती डिपेंड करतं. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फॅक्टर्सचा वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला इफेक्ट पडत असताना दिसतो. फॉर एक्झाम्पल, आताचे करंट मार्केट कंडिशन्स युएस इराण वॉरच्या अकॉर्डिंगली न्यूज बेस्ड आहेत. इज अ क्लिअर. आता ऑप्शन चेन काय सांगते हे मॅटर करत नाही. आता ट्रम्प काय बोलतो हे मॅटर करते. इज अ क्लिअर. आता टेक्निकल डेटा मॅटर करत नाही, आता न्यूज मॅटर करते. कदाचित उद्या न्यूज नाही मॅटर करणार, उद्या टेक्निकल डेटा मॅटर करेल, ज्यावेळी कंडिशन्स नॉर्मल होऊन जातील. इज अ क्लिअर. त्यामुळे पॉईंट असा आहे की
रिस्क मॅनेजमेंट इज द ओनली थिंग की ज्याची सर्टॅनिटी तुम्ही मार्केटमध्ये ठेवू शकता आणि ज्याच्या फाउंडेशनच्या बेसिसवरती तुम्ही प्रॉफिट सन करत जाता. इज अ क्लिअर? जी अब्सेंट असते तुमच्या कॉल्समध्ये. इज अ क्लिअर? आता ही जर बेसिक फंडामेंटल रिस्क मॅनेजमेंटची गोल्स कॉल्समध्ये अब्सेंट आहे तर तुम्ही प्रॉफिटेबल नाही बनू शकत आहे. इज अ क्लिअर? बहुतेक लोकांना वाटतं की मार्केटमध्ये स्टॉक कुठे जाणार आहे हे प्रिडिक्ट करण्यामध्ये ऍक्च्युअल टॅलेंट ठेवलेला आहे. टॅलेंट त्यामध्ये नाही ठेवलेला. ऍक्च्युअल टॅलेंट मॅथ्समध्ये ठेवलेला आहे. ऍक्च्युअल टॅलेंट तुमचं रिस्क मॅनेजमेंटमध्ये ठेवलेला आहे. इज अ क्लिअर? आणि कुठे ना कुठेतरी हे मी प्रत्येकाला सांगतोय, प्लीज कान उघडे ठेवू नका. ट्रेडिंगमध्ये तुमचे आयडल्स ठेवत असताना, आयडियल लोक ठेवत असताना मला किंवा एखाद्या युट्यूबरला किंवा एखाद्या इंस्टाग्रामवरती नाचणाऱ्या माणसाला नाही ठेवायचं आहे तुम्हाला. इज अ क्लिअर? तुम्हाला ट्रेडिंगमध्ये, फायनान्समध्ये तुम्हाला कोणाला डोक्यामध्ये ठेवायचं आहे? जिम सिवन्स नावाचे एक मोठे ट्रेडर होते. इज अ क्लिअर? त्यांचा एक मेडिलियन फंड नावाचा एक फंड होता. इज अ क्लिअर? जवळपास त्यांनी 68% CAGR त्याला 25 वर्ष अचीव केला. इज अ क्लिअर? बिलियन्स ऑफ डॉलर्स त्यांनी अर्न केले. इज अ क्लिअर? आता हा माणूस काय मार्केटमध्ये ज्योतिष बनत फिरत नव्हता. इज अ क्लिअर? ही वॉज अ व्हेरी 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 कीन एक्सपर्ट इन मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड बेसिक फाउंडेशन. जे क्लिअर? त्या मॅथमॅटिक्स मध्ये एक्सपर्ट होते, ते मार्केट प्रेडिक्ट करण्यामधले एक्सपर्ट नव्हते. इज क्लिअर? पूर्ण जे काय मॅथमॅटिक्स चालतं ते कुठे ना कुठे तर मशीन लर्निंगच्या मॉड्यूल्सने स्टॅटिस्टिक्स वरती डिझाईन होऊन तिथे कुठे ना कुठेतरी डिझाईन केलं जातं. इज अ क्लिअर? कॉन ट्रेडिंग त्याचं पीक फॉर्म आहे. इज अ क्लिअर? त्यामुळे मार्केट मॅथमॅटिक्स वरती चालणारी गोष्ट आहे. मार्केट रिस्क मॅनेजमेंट वरती चालणारी गोष्ट आहे. ही तुम्हाला लक्षामध्ये ठेवली पाहिजे. इज अ क्लिअर? जिम सिमन्स, JIMSIMONS. इज अ क्लिअर? मी तुम्हाला दाखवतो. वॉरन बफेटला स्टडी करा. इज अ क्लिअर? जॉर्ज सोरोस यांना स्टडी करा. आता हा जर माणूस तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला. इज अ क्लिअर? ह्यांचा एक मेडिलियन फंड नावाचा फंड होता. इज अ क्लिअर? सो तुम्ही बघू शकता. इज अ क्लिअर? टोटल ते मरत असताना जवळपास $30 बिलियन वरती ते पर्सनल वेल्थ कमवून गेलेला. इज अ क्लिअर? तो माणूस $30 बिलियन म्हणजे 3 लाख कोटीच्या आसपास ते अमाऊंट होऊन जातो रुपीजमध्ये. इज अ क्लिअर? आता ह्या माणसानं तुम्हाला आयडियल ठेवून ह्या माणसाने एक्झॅक्टली मार्केट कसे क्रॅक केले हे समजून घेऊन मग पुढे प्रोसीड करायचं आहे. इज अ क्लिअर? मला किंवा एखाद्या इंस्टाग्रामला किंवा एखाद्या युट्यूबरच्या माणसाला तुम्हाला डोक्यामध्ये आयडल नाही ठेवायचा. यू डोंट नो द रियालिटी. इज अ क्लिअर? कीप दिस थिंग इन माइंड. ओके? सो गाईज, that is it. Okay. I want to create passive income source as a stock market, whatever it be trading or long term investing. I'm a medical student. What should be my path forward? अक्षय, तुम्ही राईट पाथवरती आहे. इज अ क्लिअर? तुम्ही कुठे ना कुठेतरी पहिल्यांदा आज काल काल तुम्ही ऑप्शन्स बेसिक समजून घेतलेले आहेत. आज डिटेल्स मध्ये जायचं आहे. उद्या सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज असतील, परवा बाईंगच्या असतील. ह्या सर्वच्या सर्व स्ट्रॅटेजीज तुम्ही अल्गो थ्रू ऑटोमेट करून टाकू शकता, जसं मी करून ठेवलेलं आहे. इज अ क्लिअर? मी प्रत्येक दिवस येऊन एखाद्या डोंकी सारखे एंट्री एक्झिट करत बसू शकत नाही, जे माझा कम्प्युटर मला करून देऊ शकतो. इज अ क्लिअर? त्यामुळे कम्प्लिटली माझ्या सिस्टीम्स आता अल्गो टेस्टला ऑटोमेशन रनिंगला चालू असतात. इज अ क्लिअर? त्यामुळे तो पॅसिव्ह इन्कम होऊन जातो. इज अ क्लिअर? तिथे तुम्हाला काहीच इन्व्हॉल्वमेंट करण्याची गरज पडत नाही ना. ऑप्शन्स इज द बेस्ट वे टू हॅव एनी काइंड ऑफ पॅसिव्ह इन्कम इन स्टॉक मार्केट. इज अ क्लिअर? त्यामुळे डेफिनेटली तुम्ही पुढे जाऊ शकता. इज अ क्लिअर? सो आमच्या आयडॉल तुम्ही, आता माझ्या आयडॉल जिम सिमन्स सारखे ट्रेडर आहेत. इज अ क्लिअर? त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचे सुद्धा आयडल ते झाले पाहिजे. त्याचं क्लिअर? मला नका ठेवू. ओके? सो या, कीप दिस थिंग इन माइंड. कारण का कुठे ना कुठेतरी तुम्ही जेवढं तुमची होरायझन तुम्ही मोठा करणार आहे, इज अ क्लिअर, तेवढं तुम्ही पुढे जाऊ शकाल. इज अ क्लिअर? सो या, थँक्यू सो मच. ओके? सो गाईज, दिस इज इट फॉर दिस मॉर्निंग सेशन. इज अ क्लिअर? कॅपिटल किती रिक्वायर्ड असेल? रेडमी नोट 10 प्रो मॅक्स. इज अ क्लिअर? ऑप्शन बाईंग वगैरे करायला तुम्हाला एक 8-10 हजार रुपये बास होऊन जातात. इज अ क्लिअर? बट तेवढं कॅपिटल ठेवून तुम्हाला ट्रेडिंग केलं पाहिजे का? नॉट ॲट ऑल. रिस्क मॅनेजमेंट महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की डिसेंट एक 1 ते 1.25 लाख रुपयाचं कॅपिटल मेंटेन करून मग ट्रेडिंग केलेलं मी तुम्हाला प्रिफर करेन. इज अ क्लिअर? गडबडीत सुरुवात करू नका, व्यवस्थित सुरुवात करा. इज अ क्लिअर? गडबडीपेक्षा कधी पण राईट तयारी तुम्हाला मार्केटमध्ये रिवॉर्ड करणार आहे. कीप दिस थिंग इन माइंड. ऑलरेडी एवढी वर्ष वेट केलेलंच आहे ना तुम्ही. इज अ क्लिअर? एक डिसेंट कॅपिटल घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा. अँड बिफोर थिंकिंग अबाउट कॅपिटल रिटर्न्स ऑर एनिथिंग, थिंक अबाउट एज्युकेशन. पहिल्यांदा गोष्ट शिकून घेण्याचा प्रयत्न करा की जे आपण व्यवस्थित प्रकारे पुढच्या 4 दिवसामध्ये प्लॅन केलेले आहे. ओके? हाऊ डू व्हॅलिडेट दॅट द स्ट्रॅटेजी इज स्टील वर्किंग इन द करंट मार्केट कंडिशन? सो चेतन मॉन्टेकॉर्लो ड्रॉडाऊन नावाची एक कन्सेप्ट होऊन जाते. इज अ क्लिअर? आता ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला युट्यूबर्सच्या तोंडातून नाही ऐकायला भेटणार आहेत. इज अ क्लिअर? मॉन्टेकॉर्लो ड्रॉडाऊन मध्ये तुम्ही काय करता, ज्या आतापर्यंत करंट जो काय तुमचा मॅक्सिमम ड्रॉडाऊन आलेला आहे, इज अ क्लिअर, त्या मॅक्सिमम ड्रॉडाऊनला अंडरस्टँड करता, त्या स्ट्रॅटेजीला बॅकटेस्ट करता. बॅकटेस्ट करून तुम्ही काय करता, जेवढ्या जेवढ्या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या चुकीच्या होऊ शकतात, इज अ क्लिअर, तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या चुकीच्या गोष्टी तुम्ही एकदम सिम्युलेट करून टाकता एखाद्या
पायथनच्या कोडने. इज क्लिअर की ज्याने तुम्हाला एखाद्या स्ट्रॅटेजीची वर्स्ट कंडिशन कळून जाते. आता त्या मॉन्टे कार्लो ड्रॉडाऊनच्या आतमध्ये जर मी त्याच्या 40%च्या आतच्या ड्रॉडाऊन मध्ये आहे, तर मी त्या स्ट्रॅटेजीला वर्किंग कन्सिडर करतो. इज क्लिअर. सो त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही पुढे जाऊ शकता. सिम्पल टर्म्स मध्ये जर तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीची वर्किंग कंडिशन पाहिजे असेल, तर त्याचा मॅक्सिमम ड्रॉडाऊन 15%च्या आतमध्ये पाहिजे आणि एक्सपेक्टन्सी नावाचा एक फॅक्टर येतो, तो कुठे ना कुठेतरी 0.4च्या वरती पाहिजे. इज क्लिअर. हे दोन फॅक्टर जर असतील तर मी त्या स्ट्रॅटेजीला वर्किंग कंडिशन मध्ये कन्सिडर करून टाकतो. इज क्लिअर. सो आय होप सो तुम्हाला गोष्टी कळतात. डिपेंड अपॉन द क्वेश्चन्स दॅट यू आर आस्किंग. आय होप सो आन्सर भेटून गेलेले असतील तुम्हाला. ओके. सो गाईज, दिस इज इट फॉर दिस मॉर्निंग सेशन. इज अ क्लिअर. एक्झॅक्टली मी तुम्हाला 6:45 वाजता भेटतोय. इज अ क्लिअर. टिल देन गाईज, हॅव अ रिअली रिअली ग्रेट डे. आणि ज्यांचे कॅमेराज होणार सकाळचे आत्ताचे 9:30 वाजले, तर जरासा हसू शकाल तुम्ही. इज अ क्लिअर. आता असं वाटायला जगाचा भार तुमच्या डोक्यावरती आणून ठेवलेला आहे. इज अ क्लिअर. थोडंसं चिल घ्या. इज अ क्लिअर. हॅव अ रिअली रिअली ग्रेट डे. इज अ क्लिअर. अँड संध्याकाळी 7 नंतर तर आपला दिवस चांगलाच असणार आहे. फक्त आज संध्याकाळी थोडं जास्त वेळ बसण्याची तयारी ठेवा. इज अ क्लिअर. ऍज अ मेंटर मला तुम्हाला जेवढं नॉलेज पॉसिबल होईल तेवढं द्यायचं आहे या पूर्ण 5 दिवसामध्ये. टाइम कमी आहे माझ्याकडे. इज अ क्लिअर. आणि मी कोणत्याच अँगलने ह्याला एक 99 रुपयाचा म्हणून मास्टर क्लास ट्रेट करत नाही. इज अ क्लिअर. दॅट इज जस्ट अमाऊंट फॉर फिल्टरिंग आउट राईट पीपल इन. इज अ क्लिअर. आज संध्याकाळी आपण रिस्क मॅनेजमेंटचा टॉपिक एक्सप्लोर करणार आहे. इट इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग. आणि या 5 दिवसामध्ये जर व्यवस्थित लक्ष जाल, तुमच्यासाठी खूप मोठी व्हॅल्यू ठेवलेली आहे. कीप दिस थिंग इन माइंड. ओके. सो गाईज, दिस इज इट फॉर दिस मॉर्निंग सेशन. आय विल सी यू गाईज इन द इव्हनिंग. टिल देन बाय गाईज. बाय बाय. टेक केअर. इज अ क्लिअर. हॅव अ रिअली रिअली ग्रेट डॅड. आणि थोडीशी स्माइल मेंटेन ठेवा. इज अ क्लिअर. यू लुक गुड. ओके. आय विल सी यू गाईज सून. बाय बाय. टेक केअर.